नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 14 मार्च आणि मी आता उत्तर महाराष्ट्राकडे जात आहे, खानदेशकडे जात आहे. आणि आता हे चाळीसगावच्या घाटामध्ये आणि या ठिकाणाहून उत्तर महाराष्ट्राकडल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे जात असल्यामुळं सुरुवातीला या भागातल्या धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 17 तारखेपर्यंत तुमचा गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल, मका असेल, झाकून काढून ठेवा. कारण की 18 तारखे 18, 19, 20, 21च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडं, खानदेशकडं चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं, हे पाऊस उत्तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण राज्यभर पडणार आहे. त्याच्यानंतर परत एकदा पुन्हा पाऊस येणार आहे. मग परत कधी येणार आहे तर परत 24 मार्च, 25 मार्च, 26 मार्चच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे. पण ते पाऊस मग मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त राहणार आहे आणि उत्तर महाराष्ट्राकडे जास्त राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 2 टप्प्यामध्ये पाऊस आहे. आता 17 ते 21 आणि त्याच्यानंतर 24, 25, 26च्या दरम्यान पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. आपण आपला आलेला गहू असेल, कांदा असेल काढून झाकून ठेवा. कारण की 17 पासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. ते सांगायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे 18, 19, 20च्या दरम्यान पाऊस येणार आहे. फक्त 17 तारखेला मात्र इकडं पूर्वेकडं म्हणजे तेलंगणाच्या बाजूकडून सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. पाऊस सर्वदूर पडणार नाही, काही काही भागात सोडून देखील देणार आहे. काही ठिकाणी नुसतं वारा सुटेल, कुठं नुसतं पाऊस पडेल, काही ठिकाणी गारपीट देखील होईल, काही ठिकाणी रिमझिम पडेल, कुठं नुसते थेंब येतील, काही ठिकाणी आभाळ देखील येईल. पण पाऊस मात्र येणार म्हणजे येणार. धन्यवाद.